नमस्कार. तर इकडे मामाची मस्ती चालू होती ना, ब्लॉग मी चालू करतोय म्हणजे कधी कधी येतील ब्लॉग. टाइम तर भेटत नाही. आता मावशी आली होती, मावशी जोडलं जरा मस्ती करत होता. मस्ती करून झाली आणि आम्ही निघालो डोंबिवलीला जायला. शुक्रवारचा मार्केट आहे आज ना. गाड्या किती लागल्यात बघ, माणसा कमी ना गाड्या जास्त झाल्यात. आता मामाला बोलत चल तसाच, मामा बोलतो नको, पकडला तर फाईन मारतील. तिकीट घेतला आणि निघलो. खाली आलो तर ट्रेन आली होती. मग थोडीशी मस्ती केली मामा जोडला. मामा काय बघत तर नव्हताच, पण नंतर बघितलं थोडासा ना, परत मान खाली घेतली. चला पुढे दाखवतो तुम्हाला. बाकी तर काय दाखवलं नाही. आता पोहोचलो आम्ही डोंबिवलीला. आता उतरताना बघतो रिक्षा रिक्षा पण किती झाल्यात बघ ना. आता सगळीकडे नुसतं रिक्षा ना रिक्षाच आहेत. भेटली बाबा एकदाची, चाललो आता. तिच्यात पण त्यांनी 4 जण भरली होती. आता आलोय त्यांच्या बिल्डिंग जवळ, पण आखा अंधार ना अंधार आहे. तो मंदिर झालं तिथं हनुमानाचं, म्हणून तिथं जरा उजेड दिसतंय. बाकी सगळा अंधारच आहे. ग्राउंड किती मोठं आहे. घरात आलो तर दुर्वाचा अभ्यास चालू होता. नक्की अभ्यास करते काय करते माहीत नाही. पोरांची नावं नंबर सगळं लिहायला घेतला होता. नाही इकडे बघितलं तर मामीने बोंबील तोडला घेतले. इकडं अक्काईने पण माल जापाला घेतली होती. तर तिकडून दुर्वा येत होती. मी कॅमेरा फिरवतो, लगे फिरून गेले उलटे. इकडे आमचे नवीन युट्यूबर आहेत दक्ष भोईर ब्लॉग्स, त्यांना पण जरा फॉलो करा. तिथून निघलो. आता आम्हाला रिक्षा काय भेटत नव्हती. स्टेशनला जाणारी एक पण रिक्षा नव्हती, दुसरीकडे जाणार होतं. भेटली बाबा एकदांची ना. 10 मिनटंच राहिले होते ट्रेनला. ट्रेन लेट आली तर बराच आहे, म्हणजे आम्ही पोचू तरी नीट. पोचलो आता स्टेशनला ना. ब्लॉग इथंच एंड करतो मी. बाय.